यंदाचा पावसाळा नेमका कसा जाणार आहे याचे अचूक भाकीत कुणालाच करता येणार नाही. गॉड झिला अल निनोचे परिणाम जगभर दिसू लागले आहेत. 9 जुलैपर्यंत पावसाने धुमाकूळ घातला. त्यानंतर पावसाचा पत्ता नाही. गेले 6 दिवस वाळवणे घालावीत अशी कडक उन्हे पडत आहेत. ज्यांनी लावणी केली आहे त्या रोपांच्या बुंध्यात पाण्याचा ओलावाही शिल्लक राहिलेला नाही. पाऊस पुरेसा पडेल का? हस्ताचे पाणी पडेल का? मिळालेले पाणी वर्षभर पुरेल का? याची उत्तरे कोणाकडेच नाहीत. जे पाणी पडेल ते कसे पुरवता येईल यावर विचार प्रत्यक्षात काम व्हायला हवे आहे. केळशीच्या महेश केळकर यांनी त्यांच्या बागायतीत शेततळ्याचे जे काम 2019 साली केले आहे ते समजून घ्यायला हवे. तसे काम गावागावातून झाले तर पाण्याची चणचण निश्चित आटोक्यात आणता येईल. केळकर कुटुंबियांची आंब्याची मोठी बागायत आहे. झाडांना वर्षभर पाणी देता यायला हवे म्हणून त्यांनी शेततळे खोदून त्यामध्ये पावसाचे पडणारे पाणी साठवण्याचा निर्णय घेतला. 32 मीटर्स लांब, 26 मीटर रुंद व 2 मीटर्स खोल एवढ्या क्षेत्रफळाचे शेततळे त्यांनी मारले. 2 मीटर्स खोल एवढ्या जागेतून काढलेल्या दगडमातीचा वापर काठावरील बांधासाठी केल्याने तळ्याची खोली 4 मीटर्स एवढी मिळते. कोकणात 120 ते 150 इंच एवढा पाऊस पडतो. आभाळातून पडणाऱ्या देवाच्या पाण्यावर एवढा तलाव भरतो. या एवढ्या तलावात 25 लाख लिटर्स एवढे पाणी साठते. त्याचा वापर पुढे वर्षभर करता येतो. सूर्याच्या उन्हाने यापैकी किती टक्के पाणी उडून जाते? पाणी साठवण्याच्या प्लास्टिकला उंदीर, घूस, विंचू व अन्य प्राणी यांचा त्रास होऊ नये म्हणून तलाव बांधतानाच कोणती काळजी घ्यावी लागते? तलाव खोदल्यानंतर काठावरचे दगड कसे तासून घ्यावे लागतात? दगड व प्लास्टिक यामध्ये पेंढा कसा व का भरावा लागतो? प्लास्टिक किती काळ टिकून राहते? हा सारा तपशील ज्या कोणाला हवा असेल त्याला ते आनंदाने देतील. किंबहुना हे असे काम जागोजाग व्हावे असेच त्यांना वाटते. ज्या कोणाला ही माहिती हवी असेल त्यांनी त्यांचे शेततळ्याचे काम पाहण्यासाठी त्यांच्या प्रकल्पाला भेट द्यावी. या संबंधित सारी माहिती सर्वांपर्यंत पोचावी असे त्यांना मनापासून वाटते. हे असे काम सर्वत्र व्हावे, पड जमिनी उत्पादक व्हाव्यात, यामधून अधिक रोजगार निर्माण व्हावा हीच त्यांची इच्छा आहे. केळकर हे एक प्रगतिशील शेतकरी आहेत. 34 वर्षापूर्वी त्यांनी सुसेरी खेड येथे भोपळी मिरचीचे पीक घेतले होते. कोकणात उत्तम दर्जाची भोपळी मिरची होते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा फक्त लोकांना दाखवण्यासाठीचा प्रयोग नव्हता. त्यातून त्यांनी बरेच पैसेही मिळवले. भेंडा, काकडी, कलिंगडे, अननस, पडवळ, दुधी भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या भाज्या लावण्याचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले आहेत. समुद्राच्या भरतीचे पाणी आत घेऊन शेततळ्यात फ्रॉन्स, चिंगळाची वाढ करण्याचा उद्योगही त्यांनी केला होता. आंबा बागायती हा त्यांचा मुख्य उद्योग आहे. त्यांची स्वतःची आंबा कॅनिंग फॅक्टरीही आहे. त्यांची मुले उच्चशिक्षित आहेत पण तीही या उद्योगात त्यांना साथ देतात. शहरात राहून कुठेतरी नोकरी करून जेवढे पैसे मिळतील तेवढे पैसे ते शेतीतून मिळवतात. कोकणातील जमिनीवर कोणती पिके घ्यायला हवीत या विषयाचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. कृषी विद्यापीठातील डिग्रीचे शिक्षण संपल्यानंतर भरपूर पैसे देणारी नोकरीही त्यांना होती. पण ती सोडून मी शेतीतूनच पैसे कसे मिळतात हे सिद्ध करीन असा निश्चय त्यांनी केला व गेल्या 34 वर्षात तो प्रत्यक्षात आणून दाखविला. कोकणातील जमिनीत पैसे मिळवून देणारी कोणती पिके घेता येतील या विषयाचा त्यांचा अभ्यास वाखाणण्यासारखा आहे. गॉड झिला अल निनोच नव्हे तर कोणतीही नैसर्गिक समस्या उद्भवली तर त्याला निश्चितपणे तोंड देता येते हा त्यांचा विश्वास त्यांनी खरा करून दाखविला आहे. केळकरांसारख्या आणखी काही माणसांचे सहकार्य मिळाल्यानेच विष्णुगुप्त प्रकल्पाची सुरुवात झाली. समूह मनाची कल्पना त्यातूनच साकार होत गेली आहे. समूह मनाला नेमके काय साध्य करायचे आहे हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेल असे मानतो. धन्यवाद.